हॅलो एव्हरीवन, मिरेकल्स विथ प्रीती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मागच्या 2 भागांमध्ये आपण जोझफ मर्फी यांच्या पुस्तकातलं प्रकरण पहिलं आणि प्रकरण दुसरं बघितलं. आता या भागामध्ये प्रकरण तिसरं बघूयात. चला तर मग प्रकरण तिसरं वाचू आणि ऐकू. तुमच्या सुप्त मनाची चमत्कारी शक्ती. तुमच्या सुप्त मनाची ताकद अफाट आहे. ते तुम्हाला स्फूर्तीही देतं आणि मार्गदर्शनही करतं. तुमच्या शरीरांतर्गत अन्नपचन, पोषक द्रव्यांचं शोषण आणि निस्सारण ही कामंसुद्धा सुप्त मनच नियंत्रित करतं. तुमच्या स्मरणशक्तीच्या साठ्यात दडलेली कित्येक अद्भुत दृश्य ते तुमच्यासमोर लख्खपणे साकार करतं. तुमचं सुप्त मन तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करतं आणि तुमच्या शरीरातलं रक्तभिसरणसुद्धा. तुम्ही जेव्हा पोळी खाता तेव्हा त्याचं पचन करून ते पेशींपर्यंत, स्नायूंपर्यंत, हाडांपर्यंत आणि रक्तापर्यंत पोचवण्याचं काम सुप्त मन नियंत्रित करतं. या सर्व अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया या पृथ्वीतलावरच्या कुठल्याही बुद्धिमान मानवाच्या आकलनापलीकडच्या आहेत. आपलं सुप्त मन हे आपल्या शरीरातली सर्व कार्ये आणि सर्व प्रक्रिया नियंत्रित करत असतं. त्याच्याजवळ सर्व प्रश्नांची उत्तरं असतात. तुमचं सुप्त मन कधीही झोपत नाही किंवा विश्रांतीही घेत नाही. ते कायम अथक काम करत असतं. तुम्हाला तुमच्या सुप्त मनाच्या अफाट चमत्कारी शक्तीचं प्रत्यय हवंय? मग एक करा. रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या सुप्त मनाला तुम्हाला करायचं असं एखादं काम किंवा घडायला हवी असणारी एखादी इच्छा सांगा. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि आनंदाचा धक्का बसेल जेव्हा तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या सुप्त मनाने तुमच्या शरीरातली ताकद वापरून असं काही कार्य केलंय की ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळून गेलाय. हा तुमच्यामधला एक असा अद्भुत शक्ती आणि ज्ञानाचा स्रोत आहे जो वैश्विक शक्तीशी, ब्रह्मांडामधल्या शक्तीशी जोडला गेलेला असतो. हीच ती शक्ती जी जगाला चालवते, आपल्या सूर्यमालेतल्या ग्रहांचे भ्रमण नियंत्रित करते आणि सूर्याला तेज बहाल करते. तुमचं सुप्त मन हा तुमच्यासाठी आकांक्षांचा, आदर्शांचा आणि परोपकारी भावांचा स्रोत आहे. शेक्सपियरने त्याच्या सुप्त मनाच्या अशा अफाट शक्तीच्या मदतीनेच त्या काळच्या सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरची महान सत्य जाणली आणि दुनियेसमोर शब्दरूपाने मांडली. आपल्या सुप्त मनाच्या जोरावर तर प्रख्यात ग्रीक वास्तुशिल्पकार फिडियस ह्याने त्याचं शिल्पकलेमधलं अद्भुत कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करून संगमरवराची आणि ब्रॉन्झची इतकी देखणी, लयबद्ध आणि समतोल आकारातली अनुपम शिल्प साकार केली. कित्येक महान कलाकार आपल्या सुप्त मनाच्या खोल डोहामधूनच त्यांची नवलाई बाहेर काढून आपल्या समोर पेश करत असतात. इटालियन चित्रकार राफेल ह्यांनी त्यांची मडोना रंगवताना आणि जर्मन संगीतकार बिथोवन यांना त्यांच्या सिम्फनीज तयार करताना त्यांच्या सुप्त मनाचाच आधार होता. काही वर्षांपूर्वी मी भारतामध्ये ऋषिकेश इथल्या योग फॉरेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. तिथल्या मुक्कामात मला मुंबईच्या एका शल्यविशारदांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून मला डॉक्टर जेम्स एसडेल यांची अद्भुत कथा ऐकण्याचा योग आला. बंगाल प्रांतात 1840च्या सुमारास एसडेल हे स्कॉटिश शल्यविशारदाचे काम करत असत. त्या काळी इतर आधुनिक भूल देण्याची रासायनिक साधनं वापरायला अजून सुरुवात व्हायची होती आणि त्याही परिस्थितीत डॉक्टर एसडेल यांनी 1843 ते 1846 मधल्या काळात विविध प्रकारच्या 400च्या वर शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यात हातपाय कापण्यापासून मोठे मोठे ट्यूमर काढण्यापर्यंत आणि कॅन्सरग्रस्त भाग काढण्यापासून ते डोळे, कान आणि घशाच्या शस्त्रक्रियेपर्यंतच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचा अंतर्भाव होता. त्या सर्व शस्त्रक्रिया केवळ मानसिक भूल देऊनच केल्या गेल्या होत्या. रुग्णांनी सांगितलं होतं की त्यांना त्या दरम्यान कोणत्याही वेदना जाणवल्या नव्हत्या
आणि शस्त्रक्रियेदरम्यान कुणाचा मृत्यूही झाला नव्हता. नवलाईच म्हणावी लागेल की डॉक्टर एडसेलच्या भूलविरहित शस्त्रक्रियानंतरही रोगी दगावण्याचं प्रमाणही अत्यल्प होतं. आणि हे सुद्धा कधी? तर पाश्चिमात्य जगात लुई पाश्चर आणि जोझफ स्टर सारख्यांनी संसर्गाला कारणीभूत जीवाणू असतात वगैरेचं संशोधन जगासमोर मांडण्याच्याही आधी. त्यावेळी हे कुणाच्याही ध्यानात येत नव्हतं की शस्त्रक्रियेनंतर जर कसला संसर्ग होत असला तर तो शस्त्रक्रियेच्या वेळी उपकरणं आणि आयुध जंतुनाशकं न वापरल्यामुळे किंवा अगदीच सूक्ष्म विषाणूंसारख्या जीवाणूंमुळे होत असेल. काही का असेना, पण जेव्हा डॉक्टर एडसेल आपल्या संमोहनाच्या अंमलाखाली असणाऱ्या पेशंट्सना सूचना द्यायचे की कुठल्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही किंवा दूषित स्थिती कुठल्याही भागात निर्माण होणार नाही, तर त्या रोग्याचं सुप्त मन ती सूचना स्वीकारून त्याचं तंतोतंत पालन करत असे. आणि अशा कठीण आणि बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्या रोग्याचं सुप्त मन दिलेल्या आज्ञेचं तंतोतंत पालन करून रोग्याच्या देहाचा बचाव पूर्णपणे करत असे. जरा विचार करा ह्यावर. जवळजवळ 150 वर्षांपूर्वी हा स्कॉटिश सर्जन पृथ्वीच्या पाठीवरचे इतके देश पालथे घालतो आणि मानवाच्या सुप्त मनाची विलक्षण ताकद ओळखून तिला कामाला लावून यशस्वी होतो. हे आपल्याला आश्चर्याने थक्क होऊन आवासाला लावणारच आहे सगळं. आणि डॉक्टर एडसेल यांना स्फूर्ती देणारी तीच अतींद्रिय शक्ती जिने इतक्या रोग्यांना मृत्यूच्या दारातून वाचवलं, ती तुमचीही होऊ शकतेच की. तुमचं सुप्त मन तुम्हाला अवकाश आणि काळाचं स्वातंत्र्य देऊ शकतं. तुम्हाला वेदना आणि पीडेपासून मुक्त करू शकतं. ते तुमच्यासाठी कुठल्याही कुठेही उद्भवणाऱ्या सर्व समस्यांवर उत्तर देऊ शकतं. तुमच्यामध्येच असणारी परंतु ज्ञानेंद्रियांच्याही पल्ल्याड असणारी ही विशिष्ट बुद्धी आणि ताकद तुम्हाला नक्कीच त्याचा अद्भुत शक्तीविषयी अचंबा वाटायला लावणारी आहे. हे सर्व अनुभव तुम्हाला आनंद मिळवून देतील आणि तुमच्या सुप्त मनाच्या चमत्कार घडवू शकणाऱ्या ताकदीवर विश्वासही ठेवायला भाग पाडतील. तुमचं सुप्त मन हे तुमचा जीवन ग्रंथ आहे. तुम्ही तुमच्या सुप्त मनाला ज्या काही सूचना द्याल, त्यावर जे काही विचार लिहाल, ज्या काही कल्पना छापाल, जे काही सिद्धांत कराल, जी काही मतप्रणाली थोपवाल, त्या स्थितींचं, घटनांचं, परिस्थितींचं तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपात प्रकटीकरण झाल्याचा अनुभव येईल. तुम्ही जे आतमध्ये लिहाल म्हणजेच सुप्त मनावर, ते तुम्हाला बाहेर म्हणजेच भोवताली अनुभवायला मिळेल. तुमच्या आयुष्याच्या 2 बाजू असतात, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ, दृश्य आणि अदृश्य, विचार आणि त्याचं प्रकटीकरण. आपल्या तर्कनिष्ठ विचारसरणीचं केंद्र असतं आपल्या सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये, म्हणजेच वळ्या किंवा वळकट्या असणारा मेंदूचा भाग. आणि आपण मनात आणलेले विचार हे जणू मज्जातंतूंकडून झालेल्या गोळीबाराच्या म्हणजेच माऱ्याच्या स्वरूपात तिथे स्वीकारल्या जातात. एकदा का तुमच्या जागृत अथवा वस्तुनिष्ठ मनाने तो विचार पूर्णतः स्वीकारला की मग तो तुमच्या मेंदूच्या जुन्या भागाकडे पाठवला जातो, जिथे त्याला एक प्रकारचं मूर्त रूप येतं आणि तो तुम्हाला अनुभूतीच्या स्वरूपात मिळतो. आधी म्हटल्याप्रमाणे तुमचं सुप्त मन कधीही उलट प्रश्न विचारत नाही, वाद घालत नाही. तुम्ही त्यावर जे लिहाल त्यानुसार ते कृती करतं. तुमच्या जागृत मनाचा निकाल ते शिरसावंद्य मानतं. म्हणूनच म्हटलं जातं की आपणच आपल्या जीवनाची कहाणी लिहित असतो, कारण आपले विचारच पुढे जाऊन आपले अनुभव बनतात. अमेरिकन विचारवंत राफेल वॉल्डो एमर्सन असं म्हणायचे, माणूस हा त्याच्या दिवसभराच्या विचारांनीच बनतो आणि ते एकदम सत्य आहे. आपल्या सुप्त मनावर जे ठसतं त्याचीच पुढे जाऊन आपली अभिव्यक्ती होते. ज्याला फादर ऑफ अमेरिकन सायकोलॉजी म्हटलं जातं, त्या विल्यम जेम्सने म्हटलंय की अख्ख्या जगाला हलवण्याची ताकद आपल्या सुप्त मनात असते.
तुमच्या सुप्त मनामध्ये अमर्याद बुद्धी आणि असीमित शहाणपण ठासून भरलेलं असतं. त्याला जिवंतपणा पुरवत असतो जीवनाचं तत्व नावाचा अक्षय झरा. तुम्ही सुप्त मनावर जे काही म्हणून बिंबवाल ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमचं सुप्त मन आकाश पाताळ एक करतं आणि म्हणूनच तुम्ही त्यामध्ये योग्य कल्पना आणि विधायक विचारच भरणं आवश्यक असतं. जगामध्ये इतका गोंधळ, दुःख आणि यातना असण्याचं कारण हेच आहे की बहुसंख्य लोकांना आपल्या जागृत आणि सुप्त मनामध्ये सुरू असणाऱ्या परस्पर संवादाची कल्पनाच नसते. जेव्हा दोन्ही मनामध्ये संवादी पूल असतो, शांती असते, एक वाक्यता असते, तेव्हा आपण आनंद, शांती, आरोग्य आणि सुखाचा अनुभव घेतो. जेव्हा ही दोन्ही मनं अत्यंत शांतीपूर्ण, सामंजस्याने आणि सुसंवादी लहरींनी जोडलेली असतात, तेव्हा मतभेद आणि आजारपण आपल्या वाटेकडेही फिरकत नाही. प्राचीन ग्रीक आणि इजिप्त संस्कृतीच्या काळात हर्म्स ट्रिस्मजिस्ट नावाचा बलाढ्य आणि महाशक्तिशाली धर्मगुरू होऊन गेला. तो मरण पावल्यानंतर जेव्हा पुढे अनेक शतकांनंतर त्याचं थडगं उघडण्यात आलं, तेव्हा प्राचीन काळचं ज्ञान आणि विद्वत्तेची जाण असलेल्या तिथे जमलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर काय बघायला मिळतंय याची नवलाईपूर्ण उत्सुकता होती. असं म्हटलं जात होतं की हर्म्सच्या काळातील अनेक मोठी रहस्य त्या थडग्यामधूनच बाहेर येतील आणि घडलं तसंच. ते गुपित होतं. जितकं आपल्यामध्ये तितकंच बाहेर, जितकं डोक्यावर तितकंच पायाखाली. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्या सुप्त मनावर तुम्ही जे जे म्हणून लिहिता ते तुमच्या भोवतालात मूर्त स्वरूपात साकारतं. आणि हेच सत्य मोझेस, जीसस, बुद्ध, झोरेस्ट्रा, लाओ त्से आणि त्या त्या काळातल्या सर्व दृष्ट्या युगपुरुषांनी सांगितले आहे. तुम्ही जे जे व्यक्तिनिष्ठ स्वरूपात सुप्त मनात सत्य म्हणून स्वीकारता ते ते स्थिती, अनुभव आणि घटना रूपात प्रकट होतं. भावना आणि गती म्हणजेच हालचाल संतुलित असायला हव्यात. जे स्वर्गात तुमच्या मनात तेच पृथ्वीवर तुमच्या शरीरात आणि सभोवतालात. हाच जीवनाचा थोर नियम आहे. आपल्याला निसर्गात सर्वत्र क्रिया आणि प्रतिक्रिया, धैर्य आणि गतिमानता याचं तत्त्व दिसतं. त्या दोन्हींनी एकमेकांचं संतुलन राखायला हवं, तरच सुसूत्रता आणि समतोल अनुभवता येईल. तुम्ही इथे आहात तर तुमच्या अंगाअंगातून ते जीवन तत्व सुंदर तालामध्ये आणि सुसूत्रपणे, संवादीपणे वाहू देण्यासाठी. जितकं ते तत्व आत घ्याल तितकंच ते बाहेरही टाकायला हवं. तुमच्यावर पडणारी छाप आणि तुम्ही ते बाहेर कसं व्यक्त करता यातही समानता हवी. तुमच्यामधल्या अतृप्त इच्छा किंवा वासनांपोटीच तुम्हाला नैराश्य येत असतं. तुम्ही जर नकारात्मक, विध्वंसक आणि दुष्ट विचार मनात आणले तर हे विचार विध्वंसक आणि विघातक भावना मनात उत्पन्न करतील आणि मग त्याला वाट मिळणं आणि प्रकटीकरण होणं ही जरुरीचं होऊन बसेल. आणि मग हे नकारात्मक दुष्ट विचार अल्सर, हृदयाचा त्रास, टेन्शन आणि चिंतेच्या रूपानं बाहेर पडतील. आत्ता तुमच्या स्वतःविषयीच्या भावना किंवा कल्पना काय आहेत? तुमच्या देहाचा प्रत्येक भाग ती प्रकट करत असेल. तुमच्यामधली चेतना किंवा ऊर्जा, तुमचं शरीर, तुमची सांपत्तिक स्थिती, मित्रमंडळ आणि समाजातली पत हे तुमच्या स्वतःविषयीच्या कल्पनेचं एक प्रकारे प्रतिबिंबच असतं. तुमच्या सुप्त मनात काय लपलंय आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काय घडत गेलंय याचा तो खराखुरा अर्थ म्हणता येईल. आपण ज्या नकारात्मक कल्पनांना कवटाळून बसतो त्या आपल्याला इजाच करत असतात. विचार करा, किती वेळा तुम्ही चिडून, घाबरून, दुसऱ्यांवर जळून किंवा सुडाची भावना मनात ठेवून स्वतःला जखमी करून घेतलंय. हे सगळे प्रकार
म्हणजे तुम्ही स्वतःच्या सुप्त मनात भरलेलं विष तुम्ही जन्मापासून असल्या नकारात्मक वृत्तीचे नव्हतात. तुम्ही आपल्या सुप्त मनाला झकासपैकी जीवनदायी विचारांचं खाद्य पुरवा आणि बघा बरं, तुमच्या मनात घर करून बसलेले सगळे नकारात्मक विचार तुम्ही पुसून टाकू शकाल. आणि तुम्ही एकदा का सर्व नकारात्मक विचारांना काढून टाकणं चालू केलं की मग सर्व भूतकाळ पुसला जाईल आणि पुन्हा तो कधीही तुम्हाला आठवणारच नाही. सुप्त मन हे त्वचा रोग सुद्धा बरं करू शकतं. तुम्हाला जर सुप्त मनाच्या रोगनिवारक सामर्थ्याचा किंवा एखादा आजार पूर्ण बरं करण्याचा पुरावा हवा असेल तर तो म्हणजे स्वतःच्या मनाच्या सामर्थ्याने स्वतःला बरं करणं. साधारणपणे 40 वर्षांपूर्वी मला त्वचेच्या रोगाचा आजार जडला. मी त्या दरम्यान उत्तमातल्या उत्तम डॉक्टर्सकडे गेलो. त्या सर्वांनी त्या दरम्यान उपलब्ध असणारी उत्तमातली उत्तम ट्रीटमेंटसुद्धा मला दिली होती, पण कशाचाच फायदा झाला नाही. तो खराब भाग आणखीच खराब होत गेला. त्यावेळी मानसशास्त्राचं अगदी सखोल ज्ञान असणाऱ्या एका प्रीस्टने मला बायबलमधल्या 139व्या स्तोत्राचा अर्थ समजावला. त्याने खालील ओळी असणाऱ्या परिच्छेदाकडे माझं लक्ष वेधलं. तुझ्या ग्रंथात माझ्या शरीरातल्या प्रत्येक घटकाची नोंद केलेली होती. त्यांची वाढ होण्यावरही तुझी नजर होती. त्यातलं मी काहीही गमावलेलं नाही. त्याने मला समजावलं की यातला ग्रंथ म्हणजेच आपलं सुप्त मन, ज्याने आपल्या शरीरातल्या सर्व इंद्रियांची आणि अवयवांची एक सूक्ष्मातिसूक्ष्म पेशींपासून घडवणूक केली आणि आपल्या देहाला आकार दिला. त्यांनी असंही दाखवून दिलं की जर आपल्या सुप्त मनाने आपला देह घडवलाय तर आपलं ते मन हा देह पुन्हा घडवू शकतं, दुरुस्त करू शकतं, बरं करू शकतं, कारण त्याचा नमुनाच मुळी सुप्त मनाकडे असतो. त्या प्रीस्टने स्वतःच्या घड्याळाकडे माझं लक्ष वेधलं. हे सुद्धा कोण्या घड्याळवाल्याने घडवलंय, पण या घड्याळाला हे असं मूर्त स्वरूप येण्याआधी त्या घड्याळवाल्याला ते कसं तयार होईल आणि तयार झाल्यावर कसं दिसेल हा विचार आणि ते डिझाईन आधीच त्याच्या डोक्यात आलं होतं. आता जर काही कारणाने हे घड्याळ नादुरुस्त झालं, बंद पडलं, तरी त्या घड्याळवाल्याच्या डोक्यामध्ये असणाऱ्या याच्या यंत्रणेनुसार तो हे सहजच दुरुस्त करून पुन्हा चालू करू शकतो. त्याने दिलेल्या या उदाहरणामुळे त्याला काय समजवायचं ते मला लगेच समजलं. सुप्त मनातली बुद्धी जिने आपला देह घडवलाय ती त्या घड्याळासारखीच. माझा देह नादुरुस्त झाला म्हणजेच मी जर आजारी पडलो तर काय उपचार करायचे आणि मला पूर्ववत ठणठणीत करायचं हे त्याला माहीतच असणार. पण त्याने तशी दुरुस्ती करण्यासाठी मला तंदुरुस्ती म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे ते मात्र त्याला सांगावं लागेल. म्हणजेच हे कारण ठरेल ज्याचा परिणाम माझा आजार बरा होण्यात होईल. मी एक अतिशय साधी, सरळ, सोपी प्रार्थना तयार केली. माझ्या सुप्त मनाच्या अमर्याद ज्ञानभंडाराने माझं शरीर, अवयव आणि इंद्रिय तयार केली आहेत. मला स्वतःवर उपचार कसे करायचे ठाऊक आहे. सुप्त मनाच्या बुद्धीने माझे सारे अवयव, पेशी, स्नायू आणि हाडं तयार केली आहेत. माझ्यामध्येच असणारी ती उपचाराची शक्ती मला घडवणाऱ्या पेशींना बदलत असते, जेणेकरून मी नित्य नूतन आणि परिपूर्ण दिसतो. मला माहीत आहे आत्ता अगदी ह्या क्षणी देखील माझ्या शरीरांतर्गत ही उपचाराची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी मी त्या चेतनेचाच आभार मानतो. माझ्या आत असणाऱ्या त्या अद्भुत सर्जनशक्तीचं काम विलक्षण आहे. ही साधी सोपी प्रार्थना मी दिवसातून 3 वेळा सुमारे 5 मिनिटं मोठ्या आवाजात पुन्हा पुन्हा म्हटली. साधारण 3 महिन्यातच माझी त्वचा लख्ख, तुकतुकीत, पूर्ववत झाली होती. त्वचा रोग नाहीसा झाला होता. मी माझ्या सुप्त मनाला परिपूर्णता आणि सौंदर्याचा जीवनदायी विचार दिले होते. त्यांनी सुप्त मनातली नकारात्मक चित्र आणि आकृत्या काढून टाकल्या, ज्यामुळे माझा तो सगळा त्रास सुरू झाला होता. जोपर्यंत तुमच्या मनपटलावर कुठल्याही नकारात्मक भावना उमटत नाहीत तोपर्यंत तुमच्या देहावर त्यानुसार काहीही दृश्य स्वरूपात उमटत नाही. जसं तुम्ही तुमच्या मनाला सकारात्मक विचार आणि सूचनांच्या वर्षावात चिंब भिजवाल
तसं तुमचं शरीर बदलेल. हा सर्व प्रकार उपचारांचा पाया आहे. देवा, तुझ्या विलक्षण निर्मितीची कमाल आणि ते माझं अंतरात्मा म्हणजेच माझं सुप्त मन जाणून आहे. तुमचं सुप्त मन शरीरातल्या सर्व क्रिया कसं नियंत्रित करतं? तुम्ही निद्रेत असा किंवा जागे असा, तुमच्या जागृत मनाच्या मध्यस्थीची अजिबात गरज न पडता तुमचं सुप्त मन हे तुमच्या शरीरांतर्गत सर्व जीवनावश्यक महत्त्वाच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवून असतं. तुम्ही झोपेत असताना तुमच्या हृदयाची लयबद्ध धडधड सुरू असते. तुमची छाती आणि छातीच्या भात्याचे स्नायू तुमच्या फुफ्फुसांमध्ये हवा भरण्याचं आणि बाहेर टाकण्याचं काम अविरतपणे करत असतात. त्या प्रक्रियेमध्ये तुमच्या पेशींच्या कार्यामधून शरीरांतर्गत निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकून बदल्यात शरीराला अत्यावश्यक पोषक असा ऑक्सिजन आत घेण्याचे काम सतत सुरू असतं. तुमचं सुप्त मन हे तुमची पचन संस्था तसेच ग्रंथींमधून स्रवणाऱ्या द्रावांवर आणि तसंच इतरही गुंतागुंतीच्या क्रियांवर नियंत्रण ठेवून असतं. हे सगळं अखंड घडत असतं. तुम्ही झोपलेले असा किंवा जागे असा. तुमच्या शरीर अंतर्गत क्रिया जर का तुमच्या जागृत मनाने नियंत्रित करायच्या असं बंधन आलं तर आपण त्यात चक्क नापास होऊ. कदाचित आपण फार झपाट्याने मरूसुद्धा. शरीर अंतर्गत सर्व प्रक्रिया ह्या कमालीच्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या असतात. आजकाल ओपन हार्ट सर्जरीच्या वेळी वापरलं जाणारं हार्ट लंग मशीन हे आधुनिक तंत्रज्ञानाचे अद्भुत देणगी आहे. हे जरी खरं असलं तरी शरीरांतर्गत निरनिराळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांवर 24 तास आयुष्यभर अविरत अथकपणे नियंत्रणाचं काम जे आपलं सुप्त मन करत असतं त्यापुढे ते मशीनसुद्धा अगदीच नगण्य ठरेल. समजा तुम्ही एका आधुनिक स्वयंचलित वेगाने जाणाऱ्या एक महासागर ओलांडत आहात. तुम्ही विमानाच्या कॉकपिटमध्ये शिरलात. अर्थात तुम्हाला विमान चालवता येत नसल्यानं तुम्ही ते करू शकणार नाही. पण अचानक त्या केबिनमध्ये घुसून तिथे काम करणाऱ्या पायलट्सना दचकून गोंधळ निर्माण करू शकाल. तसं काहीसं तुमच्या जागृत मन तुमच्या शरीर अंतर्गत प्रक्रियांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण ते त्या प्रक्रियांमध्ये गडबड गोंधळ निर्माण करू शकतं. काळजी, चिंता, भीती आणि नैराश्य अशा भावना आपल्या हृदय, फुफ्फुसं, पोट आणि आतड्यांच्या साधारण क्रियांवर परिणाम करतात. आता कुठे तणाव संबंधित आजारांकडे वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी गांभीर्याने बघू लागलेली आहेत. याचं कारण म्हणजे अशा प्रकारचे तणावयुक्त विचार हे आपल्या सुप्त मनाच्या सुसूत्रपणे चाललेल्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण करतात हे लक्षात आलंय. जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो, गळपटतो, तेव्हा त्यावर उत्तम उपाय असतो तो म्हणजे तसले त्रास देणारे विचार तिथल्या तिथे थांबवायचे, सोडून द्यायचे आणि शांत बसायचं, मन हलकं करायचं, आपल्या सुप्त मनाशी संवाद साधायचा आणि आपल्या सुप्त मनाला सांगायचं की आता तूच स्थितीचा ताबा घेऊन शांतता, सुसंगती आणि दैवी अनुभूती दे. तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर स्वस्थ होऊन सगळ्या क्रिया अगदी नॉर्मल होऊ लागल्या आहेत. एक लक्षात ठेवा, आपल्या सुप्त मनाशी अधिकारवाणीनं आणि ठामपणे बोला आणि मग बघा ते तुमच्या आज्ञेचं पालन कसं करतं ते. आपल्या सुप्त मनाकडून काम करून घेणे. पहिल्या प्रथम लक्षात घ्यायचं ते म्हणजे आपलं सुप्त मन हे कायम सदैव अविरत काम करत असतं. अगदी रात्रंदिवस तुम्ही त्याला काहीही सूचना द्या अथवा नका देऊ, सुप्त मनाने अदृश्य राहून तुमचा देह घडवलेला असतो, पण तुम्हाला त्याचं जाणीवपूर्वक आकलन होत नाही. त्याचा आवाज न करता शरीर अंतर्गत चाललेलं काम तुम्हाला समजत नाही. तुमचं सगळं काम हे जागृत मनाशी असतं आणि सुप्त मनाशी नसतं. तुम्ही तुमच्या जागृत मनाला कायम उत्तम आकांक्षांनी गुंतवून ठेवा आणि ते करताना एक लक्षात ठेवा की मनात येणारे विचार तरंग हे सच्चे, सुसंवादी, प्रेमळ, न्यायी असेच असतील. तुमच्या अंतःकरणाला आणि आत्म्याला ही जाणीव आहे की तुमचं सुप्त मन हे तुमच्या मनात सहज उमटणाऱ्या विचारांनुसार कायमच अभिव्यक्त होत असतं, प्रकटीकरण करत असतं, काहीतरी नवीन जन्माला घालत असतं. आणि हे सर्व लक्षात घेऊनच तुम्ही तुमच्या जागृत मनाची हळूहळू मशागत करायला सुरुवात करा. लक्षात असू द्या की जसं पाईपमधून वाहणारं पाणी
त्या पाईपचा आकार धारण करतं, तसं तुमच्या शरीरातून वाहणारा जीवनरस हा तुमच्या विचारांच्या स्वभावानुसार वाहतो. मग सांगा की तुमच्या सुप्त मनामध्ये जी उपचाराची ताकद आहे ती तुमच्यामधून शांती, सुख, आनंद आणि भरभराटीच्या रूपातच वाहत आहे. जणू काय ती एक जिती जागती हुशारीच, एक प्रेमळ दोस्त तुमच्या आयुष्याच्या प्रवासातला. मनाशी पक्का ठरवा की तो तुमच्यामधनं सदैव वाहत राहिलाय, तुम्हाला स्फूर्ती देत, तुमची भरभराट करत आणि वेळ प्रसंगी त्याची पडताळणी देत. तो अचूक त्याच पद्धतीने प्रतिसाद देईल. जसे तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल, श्रद्धा ठेवाल, त्याचप्रमाणे तो सुद्धा तुमच्यावर श्रद्धा ठेवेल. सुप्त मनाच्या उपचार प्रक्रियेने डोळ्यांचे स्नायू पूर्ववत झाले. नैऋत्य फ्रान्समधलं लॉईड्स हे उपचारासाठी जगात प्रसिद्ध असलेलं एक पवित्र धार्मिक स्थळ. या ठिकाणी असलेल्या त्यांच्या वैद्यकीय दस्तऐवजांमध्ये अक्षरशः चमत्कार घडलाय. अशा कित्येक प्रकारच्या सत्य घटनांची कित्येक अनमोल कागदपत्र जपून ठेवलेली आहेत तिथे. अशीच एक विलक्षण हकीकत आहे मॅडम बायर यांची, ज्यांच्या डोळ्यांचा मज्जातंतू खराब होऊन निकामी झाल्यामुळे अंधत्व आलं होतं. पण लॉईड्सला आल्यावर मात्र त्यांना दृष्टी परत मिळाली. तिथे असलेल्या कित्येक डॉक्टरांनी त्यांना तपासून सांगितलं की त्यांच्या डोळ्यांचा मज्जातंतू अजूनही निकामीच आहे. पण तरीही ती डोळ्यांनी चक्क बघू शकत होती. आणखी महिनाभरानं तिची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी झाल्यावर सांगण्यात आलं की तिची डोळ्यांची यंत्रणा एकदम सुधारली असून ती इतरांसारखीच नॉर्मल बघू शकते. माझा अगदी ठाम विश्वास आहे की मॅडम बायरला त्या पवित्र स्थानामधल्या त्या पवित्र पाण्यामुळे चमत्कार होऊन अशी दृष्टी मिळाली नसणार. माझ्या मते तिच्या दृढ विश्वासाला तिच्या सुप्त मनाने दिलेल्या विलक्षण प्रतिसादामुळेच हा अविश्वसनीय उपचार घडला असावा. तिच्या मनातल्या विचारांना तिच्या सुप्त मनातल्या उपचारांच्या ताकदीने दिलेला तो प्रतिसाद होता. आपला दृढ विश्वास हा सुप्त मनातला एक विचारच. त्याचा अर्थ एखादी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारणे. मग असा जो विचार सत्य म्हणून स्वीकारला जातो तो आपोआप असं घडवून आणू शकतो. निर्विवादपणे मॅडम बायर ह्या त्या पवित्र स्थानी अपेक्षा आणि दृढ विश्वास घेऊनच गेल्या असणार. त्यांच्या अंतर्मनात पक्की श्रद्धा असणार की त्यांना तिथे उपचार जरूर मिळणार म्हणून. त्यांच्या सुप्त मनानं नेमकं तेच केलं आणि आपल्यामधलं उपचाराचं अद्भुत सामर्थ्य दाखवून दिलं. ज्या सुप्त मनानं तो डोळा घडवला होता त्या सुप्त मनाला डोळ्यांच्या मज्जातंतू दुरुस्त करणं नक्कीच कठीण नसणार. ज्या तत्वाने मुळात ती निर्मिती केली होती त्या तत्वाला पुनर्निर्माण शक्य होतंच. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला प्राप्ती होते. तुमच्या सुप्त मनावर परिपूर्ण आरोग्याची संकल्पना कशी बिंबवाल? साऊथ आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गमध्ये मला प्रोटेस्टंट चर्चमध्ये काम करणारा एक मेथॉडिस्ट भेटला होता. आपण फुफ्फुसाच्या कर्करोगावर कशी मात केली हे त्याने मला सांगितलं. त्याने वापरलेली पद्धत म्हणजे परिपूर्ण आरोग्याची आपली कल्पना आपल्या सुप्त मनावर बिंबवणे. मी विनंती केल्यावर त्याने वापरलेली पद्धत सांगितली. ती मी तुमच्यासमोर मांडतोय. दिवसातनं अनेक वेळा मी स्वतःला शरीरानं आणि मनानं चिंतामुक्त आरामशीर स्थितीत ठेवायचो आणि मग माझं शरीर हलकं आरामशीर ठेवत स्वतःशीच बोलायचो. माझे पाय तणावमुक्त आरामशीर स्थितीत आहेत. माझ्या पायाचे घोटेसुद्धा, माझे पोटाचे स्नायूसुद्धा मी सैल सोडलेत. माझं फुफ्फुस आणि हृदयसुद्धा आरामाच्या स्थितीत आहे. माझं मस्तक आणि माझं संपूर्ण शरीरच आता एकदम तणावमुक्त आराम स्थितीत आहे. इतकं झाल्यावर 5-1 मिनिटातच मला जाणवायचं की मी पेंगुळलेल्या स्थितीत किंवा डोळ्यावर झोप आल्यासारख्या स्थितीत आहे. त्यावेळी मी अशी वाक्य स्वतःशी ठामपणे म्हणायचो, आता देवाची परिपूर्णता माझ्यामधूनच वाहतीये. परिपूर्ण आरोग्याच्या विचारांनी माझं सुप्त मन काठोकाठ भरलं जातंय. देवानी मला परिपूर्ण घडवलंय आणि देवाच्या मनात माझी जी परिपूर्ण छबी आहे तशीच ठेवण्याचं काम माझं सुप्त मन कायमच करत आलंय. त्या मेथॉडिस्टच्या तब्येतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. त्याने वापरलेलं तंत्र अगदीच सरळ सोपं होतं. स्वतःच्या सुप्त मनाशी थेट संवाद साधत आपल्या परिपूर्ण आरोग्यविषयक विचार सुप्त मनावर बिंबवणे. आणखी एका वेगळ्या प्रकारे आपण आपल्या सुप्त मनावर आपल्या परिपूर्ण आरोग्याचे विचार बिंबवू शकतो. ते म्हणजे अतिशय शिस्तबद्ध
किंवा शास्त्रोक्त कल्पना वापरून. अर्धांगवायूमुळे मी हालचाल बंद होऊन काम न करू शकणाऱ्या एका माणसाला असं सांगितलं की तुम्ही खणखणीत बरे झालायत. ऑफिसमध्ये येरझारा घालताय, डेस्कला हात लावताय, टेबलवरचा फोन उचलून बोलताय आणि इतर नेहमीची कामं करताय. असं सुस्पष्ट चित्र आणा. रोज डोळ्यासमोर हे चित्र आलं पाहिजे. मी त्यांना म्हटलं की असा मनात विचार आणून डोळ्यासमोर तसं सुस्पष्ट दृश्य उभं केल्याने सुप्त मन ते लवकर स्वीकारेल. त्याने स्वतःला त्या भूमिकेत झोकून दिलं. त्याला अगदी खरोखरच तो ऑफिसमध्ये असल्यासारखं वाटत होतं. त्याला हे समजलं होतं की तो त्याच्या सुप्त मनाला काम करण्यासाठी एक निश्चित पक्का विचार देत होता. त्याचं सुप्त मन म्हणजे जणू एक चित्रफीत होती ज्यावर त्याने मनाने तयार केलेलं चित्र छापलं जात होतं. त्याने हा स्वाध्याय शिस्तशीरपणे अनेक आठवडे केला. एक दिवस आसपास कोणी नसताना त्याचा टेलिफोन वाजला. त्याच्या कॉटपासून जवळपास 12 फुटांवर तो फोन वाजत होता आणि तरीही त्याने तो उचलला. हो, तुम्ही बरोबर ओळखलंत. त्याचा अर्धांगवायू त्या क्षणापासून संपला होता. त्याच्या सुप्त मनाच्या उपचार पद्धतीने त्याच्या मनानेच कल्पनेतच चित्रित केलेल्या दृश्यांना प्रतिसाद दिला आणि त्याच्यावर कायमचे उपचार करून त्याला आजारपणातून मुक्त केलं होतं. त्या माणसाला मानसिक अडथळ्यांचा त्रास होता ज्यामुळे त्याच्या मेंदूमधल्या मज्जातंतूत निर्माण झालेल्या आज्ञा त्याच्या पायापर्यंत पोहोचण्यापासून रोखली जात होती आणि त्यामुळे तो चालू शकत नव्हता. जेव्हा त्याने त्याचं लक्ष सुप्त मनाच्या उपचाराच्या शक्तीकडे वळवलं तेव्हा त्याच्या मनाच्या एकाग्रतेमधून त्या शक्तीने किमया दाखवली आणि त्याचं चालणं पुन्हा सुरू झालं. तुम्ही विश्वास ठेवून प्रार्थनेत जे जे मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. लक्षात ठेवण्याजोगे, तुमचं सुप्त मन हे तुमच्या शरीरातल्या सर्व जीवनदायी प्रक्रियांवर नियंत्रण ठेवतं आणि त्याला सर्व प्रश्नांची उत्तरं माहीत असतात. झोपण्याच्या आधी आपल्या सुप्त मनाला एखादी विशिष्ट विनंती करा आणि त्याचा चमत्कार सिद्ध होताना स्वतः अनुभवा. तुम्ही तुमच्या सुप्त मनावर ज्या गोष्टी बिंबवता त्या तुमच्या भोवतालाच स्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात प्रकट होतात आणि म्हणून आपल्या जागृत मनात काय विचार आणि कल्पना आणतो त्याकडे लक्षपूर्वक ध्यान असायला हवं. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा नियम वैश्विक आहे. तुमचे विचार हे क्रिया असतात आणि तुमचं सुप्त मन त्यावर जो प्रतिसाद देतं ती प्रतिक्रिया असते. त्यामुळे आपल्या विचारांवर लक्ष हवंच. आपल्या अतृप्त इच्छांमुळे नैराश्य येतं. तुम्ही जर अडथळे, विलंब आणि अडचणींचाच विचार करत असाल तर तुमचं सुप्त मन त्यानुसारच वागेल. म्हणजे तुम्हीच तुमच्या प्रगतीत खो घालता. तुम्ही जर जाणीवपूर्वक आपल्या मनाशी ठामपणे म्हणाल, माझा विश्वास आहे, माझ्या सुप्त मनाच्या शक्तीने मला ही इच्छा दिली आहे जी माझ्यातून पूर्ण होताना मी अनुभवतोय, त्यामुळे सर्व संघर्ष दूर होतील. तुम्हाला वाटणारी काळजी, भीती आणि चिंतांमुळे तुमच्या हृदयावर, फुफ्फुसांवर आणि इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या सुप्त मनामध्ये सुसूत्रता, शांती आणि आरोग्याचे विचार भरा आणि बघा, तुमच्या शरीरातल्या सर्व प्रक्रिया पूर्ववत होतील. तुमच्या जागृत मनाला कायमच सर्वोत्तम अपेक्षांच्या सवयींना गुंतवून ठेवा आणि तुमचं सुप्त मन या चांगल्या सवयीनुसार प्रकटीकरण करेल. आपल्या समस्यांचं निराकरण अतिशय छान, आनंदी झालंय अशी कल्पना करा. तुम्हाला हवं ते साध्य झाल्याचे रोमांचकारी क्षण कल्पनेत अनुभवा आणि जे तुम्ही कल्पनेत रंगवाल त्याचा तुमचं सुप्त मन स्वीकार करेल आणि तसंच घडवून आणेल. तर आज आपण ह्या ऑडिओ बुकचं 3रं प्रकरण ऐकलं आणि त्यातूनच तुम्हाला तुमच्या सुप्त मनाची ताकद समजली असेल. लवकरच भेटूयात, म्हणजेच ऑडिओ बुकच्या 4थ्या प्रकरणामध्ये प्राचीन काळाचे मानसोपचारमध्ये. धन्यवाद.